तुझं नक्षत्र परिवर्तन हे पुनर्वसू नक्षत्रामध्ये झालेलं आहे. कसं जाणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस? मकर राशीच्या लोकांसाठी येणारे हे दिवस 50-50 जाणार आहेत, कारण या राशीमध्ये 6वं घर आणि 7वं घर हे ॲक्टिव्ह असणार आहे. त्यामुळे धनसंपत्ती त्याचबरोबर थोडासा बिझनेस रिलेटेड तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी होतील. ग्रोथ आहे, इथे राहूची दृष्टीसुद्धा आहे. त्यामुळे जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा जॉबसाठी तुम्ही जर काम करत असाल, नवीन शोधत असाल, तर नक्कीच तुमच्यासाठी हे गोचर चांगलं असणार आहे. पण इथे लिटिगेशनसुद्धा दाखवतं. त्यामुळे एक लक्षात घ्या, न्यायालयीन काही गोष्टी असतील, काही कायद्याच्या आणि काही गोष्टी असतील, ह्या तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. तुम्ही खूप सेन्सिटिव्ह होऊ शकता. तुम्हाला शत्रूपासून थोडासा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या स्टेटसचा जास्त विचार करू शकता, कारण स्टेटस रिलेटेड तुम्हाला असं वाटेल की मला माझं स्टेटस कमी होत आहे का, किंवा काही गोष्टी होतात का, नवीन लोक मिळतील, नवीन फ्रेंड होतील, काही चांगल्या गोष्टीसुद्धा होतील. मग जसं या नक्षत्राचा स्वभाव आहे की तुम्ही जर जास्त ग्रीडी झालात तर तुम्हाला नक्कीच त्रास होऊ शकतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना अतिशय शांतपणे करा. खर्च खूप होणार आहे, कारण 12व्या घराकडे, दुसऱ्या घराकडे सुद्धा दृष्टी आहे, राहूची दृष्टी गुरुकडे आहे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी शांतपणे करायच्या, जास्त अतिसेन्सिटिव्ह होऊ नका. एक उपाय तर मी तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्हाला सांगेन की कुठलीही गोष्ट करत असताना फोकस ठेवा, पैशाचा विचारही करा. पण आणि अजून एक सांगू शकते की स्वास्थ्याला थोडा त्रास होऊ शकतो, तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे प्रकृतीची काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे. तुम्ही ब्लड टेस्ट करू शकता, स्वतःसाठी थोडासा वेळ आरोग्यासाठी द्या. त्याचबरोबर हनुमान चालिसा करा. 7मुखी रुद्राक्षसुद्धा तुम्ही घालू शकता, कारण जर तुम्हाला खरंच कायद्या रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर नक्कीच तुम्ही उपाय करू शकता. बांबूचं झाड जे असतं हे तुम्हाला साऊथ ईस्टमध्ये तुम्ही ठेवू शकता. त्याचबरोबर हनुमान चालिसा तुम्ही करू शकता, रामरक्षा करू शकता. नक्कीच चांगल्या गोष्टी होतील. बेस्ट ऑफ लक.